Good morning, students. Once again, we are here in atomic structure. We are learning the subatomic particles, or such particles which are the very important in atom. Just we learn the discovery of electron, how the electrons are important, okay, and how the J.J. Thomson CRO cathode ray tube CRO cathode ray tube experiment which discovers the electron. In the same way, we are going to discover the proton. And scientist discovers proton. Okay, त्याच्यामधला एक सिंपल इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. आता हा किंवा डिस्कवरी ऑफ प्रोटॉन त्याला म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ cathode ray or canal ray. Cathode ray or canal ray. Okay. Cathode ray काय सगळ्यात cathode ray means what? What is meant by cathode ray? Cathode ray म्हणजे जसं anode ray आणि cathode ray नाही रे, anode ray. चला बघा, कॅथोड रे म्हणजे इलेक्ट्रॉन ना, कॅथोड रे म्हणजे निगेटिव्ह चार्ज कडून निघणारे रे, हे आहेत ॲनोड रे म्हणजे पॉझिटिव्ह कडून निघणारे रे. अरेंजमेंट तीच आहे, इथं थोडंसं काही गोष्टी वेगळ्या आहेत. इथं व्हॅक्यूम तेवढा जास्त लावायची गरज नाही, कारण हे थोडेसे हेवी पार्टिकल्स आहेत. ओके, हे कॅथोड रे, हा इथं कॅथोडच आहे. हा पुन्हाच हाय व्होल्टेज पॉवर बॅटरीच आहे. ओके, बॅटरी आहे हाय व्होल्टेज पॉवरची, जवळपास 10,000 व्होल्टची बॅटरी आहे. इथं आता जास्त व्हॅक्यूम लावायची गरज नाही आहे. व्हॅक्यूम आहे, परंतु त्याचं मास जास्त असल्यामुळं 0.2 ATM खूप झालं प्रेशर. म्हणजे याच्यापेक्षा अजून जास्त व्हॅक्यूम लावून अजून प्रेशर कमी करायची गरज नाही. पण इथे थोडा चेंज केला आपण. काय केलं माहिती आहे का, इथे एक डिस्क बसवली आहे अशी अशी जशी चाळणी असते ना, चाळणी सीव, त्याच्यामध्ये छोटे छोटे होल्स असतात बघा, तशी वाली डिस्क. म्हणजे ह्याला म्हणतात परफोरेटेड डिस्क. पोरस म्हणजे छिद्र छोटे छोटे दिसतात तुम्हाला, हे असे. याला म्हणतो आपण परफोरेटेड डिस्क. परफोरेटेड डिस्क. ओके, अशी डिस्क त्यांना होल्स आहेत, छोटे छोटे होल्स आहेत. ओके, अशी डिस्क इथं आपण बसवलेली आहे. इथे गॅस सोडतो आपण मोस्टली, कारण तो आयोनाइज व्हायला पाहिजे. हायड्रोजन गॅस H2 गॅस असतो. आणि H2 गॅस काय होतो, H2 गॅस जेव्हा त्याच्यावर खूप सारी एनर्जी पडते एक ह्या रेजची, म्हणजे एनर्जी एनर्जी टाकल्यानंतर काय करतो, एनर्जी 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, हे एनर्जी पडते. तर आता आपण काय करूत, आता आपण रेज बाहेर पडलेत. आता बघा, इथून इलेक्ट्रॉन्स पण येतील, पण इलेक्ट्रॉनची साईज थोडी मोठी असते, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स इथून जाऊ शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, इथं व्हॅक्यूम पण आहे. म्हणजे व्हॅक्यूम एवढं जास्त नाही जेवढा इलेक्ट्रॉनला हवा असतो, व्हॅक्यूम कमी आहे. म्हणून इथं काय होते, इथं इलेक्ट्रॉन्स इकडून इकडे येऊ शकत नाही जनरली, त्यासाठीच हे काय. आणि हायड्रोजनचे 2H प्लस आयन्स म्हणजे हे रेज, आता हे पॉझिटिव्ह रेजची मुवमेंट सुरू होते. आता मागच्या वेळेस निगेटिव्ह झाली होती ना, पॉझिटिव्ह रेजची मुवमेंट. हे आहेत कॅनल्स. कॅनल्स असतात ना, पाणी जाते बघा ह्याच्यातून पाणी, आपण कॅनल्स म्हणतो. हे असे कॅनल्स आहेत. ह्या कॅनलमधून रे पास होतात. ही पॉझिटिव्ह, आणि ह्याची साईज छोटी असते बरं का, पण इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकत नाही, कारण इलेक्ट्रॉनची साईज मोठी असते, ते अडकून बसतात. आणि हे रेज असे पास होतात, आणि इथे जे परफोरेटेड डिस्क मागच्या वेळेस आपण
कुठे घेतली होती, इथं बसवली होती ना, सॉरी झिंक झेडेनची फ्लोरोसंट स्क्रीन, ती यावेळेस आपण इथं बसवलं. इथे बसून बघायचं पण कलर दिसत नसते, कारण इकडे एकतर इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकत नाही, तर प्रेशर आहे, दुसरं इथं परफोरेट डिस्क आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन इकडे अलाउडच होत नाहीत. ठीक आहे, हे आहे झेडेनियस फ्लोरोसंट स्क्रीन. ओके, नाही ते कलर दिसते आपल्याला, ल्युमिनेसन्स इथं दिसतोय आपल्याला. हा ल्युमिनेसन्स इथं कलर दाखवतो. आता एकदम अपोजिट, दिस एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय सायंटिस्ट गोल्डस्टेन. गोल्डस्टेन हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. तसं रुदरफोर्डची पण डिस्कवरी ह्याच्याबद्दल कॉन्ट्रीब्युशन आहे, परंतु एक्सपेरिमेंटचं मॅक्झिमम, आणि हा एक जवळपास 1888 मध्ये झालेला आहे, म्हणजे जस्ट 2 years लेटर, विदिन 2 years, 1.5 मे बी 2 लाईक दिस. त्याच्यामध्ये लगेच, कारण जशी जशी इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली की तेव्हा सायंटिस्टला कळलं की ॲटम जर न्यूट्रल असेल तर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन व्हायलाच पाहिजे, किंवा डिस्कवरी ऑफ प्रोटॉन आहेच. कारण प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असल्याशिवाय निगेटिव्ह चार्जला काउंटर बॅलन्स करणार कोण? निगेटिव्ह चार्जला काउंटर बॅलन्स करायचे तर पॉझिटिव्ह चार्ज पाहिजेच. मग हे पॉझिटिव्ह चार्जची डिस्कवरी झाली. मग आता बघा, हे रेज इथून येणार, फक्त पॉझिटिव्ह रेज मधून पास होणार. स्ट्राईक करणार फक्त पॉझिटिव्ह रेज. सच टाइप ऑफ पॉझिटिव्ह रेज आर नथिंग बट द पॉझिटिव्ह रेज आर नथिंग बट द कॅनल रेज. ह्या कॅनलमधून पास होतात, ह्याला कॅनलमधून पास होतात. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅनल रेज. ओके, म्हणून आपण याला दुसरं नाव काय देतो, कॅनल रेज सुद्धा म्हणतो. आता बघा, प्रोटॉन ह्याला नंतर नाव देतो ॲनोड. ॲनोड का म्हणतो? कारण याचा सोर्स हा कॅथोड आहे, तर हा ॲनोड आहे. रेज कुठून निघाले? ॲनोड पासून निघाले. हे हायड्रोजन गॅस आहे, त्याला आयोनाइज करून H+ तयार करतात. बघा, लक्षात घ्या, ह्याचा एक रेशो असतो, त्याला म्हणतात चार्ज बाय मास रेशो. चार्ज बाय मास रेशो इथं वेगळा वेगळा असतो, कारण तुम्ही कोणता गॅस यूज करता. ऑक्सिजन यूज केला तर O+चा मास वेगळा असते, 16 आहे, ह्याचं 1 आहे. म्हणजे इथं हायड्रोजन गॅसला आहे ना आयोनाइज करतात हे ॲनोड रेज, आणि आयोनाइज करून H+ इथं येते. जर हेलियम गॅस असेल तर त्याचं He+ वेगळा, म्हणजे मास बदलते. चार्ज जरी सेम राहिलं तरी मास बदलते, म्हणून ह्याचा चार्ज बाय मास रेशो सारखा नसते. पण कॅथोड रेजमध्ये किंवा इलेक्ट्रॉनमध्ये चार्ज बाय मास रेशो सारखा असते, कारण तिथे सगळ्यांचे इलेक्ट्रॉन सारखे आहेत. इलेक्ट्रॉन याचे पण सारखे आहेत, पण मास प्लस सारखं नसते. ओके, म्हणजे न्यूक्लियस बदलतो, ॲटमवर डिपेंड असतो न्यूक्लियस. तर इलेक्ट्रॉन हे सब बाहेरचा पार्ट असतो ना, ते आपल्याला नंतर रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये शिकायचे. तर सच इज कॉल्ड ॲज अ फ्लोरोसंट स्क्रीन. चला, तर बघा, आता सायंटिस्ट गोल्डस्टननं हे परफॉर्म केलेलं आहे. इथं काय व्हायला लागलेलं बघा, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन झालं. तर याचे प्रॉपर्टीची स्टडी करतो आपण याच्या. तसं आपण प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक, जसं इलेक्ट्रॉनची किंवा कॅथोड रेच्या प्रॉपर्टीची आपण स्टडी केली, तशी याच्या प्रॉपर्टीची आपण स्टडी करतो. ठीक आहे, बघा, पहिला पॉईंट तिथं पण होता, मी थोडंसं मिस झालतो, की दिस रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन कशी असते? एकदम स्ट्रेट लाईन. ओके, दिस रेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन डायरेक्शन. कशी ट्रॅव्हल करतात? एकदम स्ट्रेट लाईन डायरेक्शन ट्रॅव्हल करतात. ओके, दिस रेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन डायरेक्शन, एकदम सरळ, बरोबर, एकदम सरळ ट्रॅव्हल करतात. आणि ते जर तुम्ही याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवला का त्याची इमेज बनते, शॅडो बनते, त्याच्यावरून कळते की बाबा स्ट्रेट लाईन. जर रेज अशी असते तर मग ते शॅडोच्या वरून असं खालून येऊ शकते असते, तशी येत नाही ते. ओके, म्हणजे दिस रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन डायरेक्शन, एकदम सरळ. दुसरा पॉईंट, जसं की कॅथोड रेजमध्ये होता, की ते रेज हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स होते, कारण निगेटिव्ह पासून निघायचे, कॅथोड पासून निघायचे. हे रेज पॉझिटिव्ह आहेत, कारण हे ॲनोड पासून निघतात. ओके, these rays are positively charged particle. ओके, तिसरा पॉइंट काय घेतो आपण, घेऊ शकतो आपण, these rays also having a mass, मटेरियल पार्टिकल्स आहेत. कसं काय? कारण तुम्ही याच्या बी रस्त्यामध्ये जर तुम्ही पॅरल ठेवला, असा पॅरल ठेवला ना असा, तर तो रोटेट व्हायला, रोटेशन स्टार्ट्स रोटेट्स.
due to the bombardment of this canal rays or anode rays on it. ओके, तर इथं काय होतं, इथं दिस रेज आपण काय म्हणू शकतो की दिस रेज आर ऑल्सो मटेरियल पार्टिकल. मटेरियल कसं काय मटेरियल्स आहेत, कारण याच्यामध्ये पण आपण पॅडल ठेवला, त्याची रोटेशन झाली, त्याची मुवमेंट झाली, म्हणून आपण त्याला काय म्हणलो, त्याला आपण म्हटलो की मटेरियल पार्टिकल्स आहेत. मटेरियल पार्टिकल्स. बघा, जर तुम्ही ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलो तर, जर तुम्ही या रेजला, तर ते डिफ्लेक्शन शो करतात, आणि डिफ्लेक्शन आहे अपोजिट टू कॅथोड रेज. म्हणजे कॅथोड रेजचं ज्या साईडला डिफ्लेक्शन आहे त्याच्या अपोजिट साईडला यांचं डिफ्लेक्शन होतं. म्हणजे त्यांचा चार्ज, त्यांच्या मोस्ट ऑफ प्रॉपर्टी अपोजिट टू कॅथोड रेज असतात. ओके, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड these rays travel in opposite direction of cathode rays. कॅथोड रेच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतात, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, म्हणून आपण ह्याला म्हणतो विच रेज, त्याला कॅथोड रेच्या अपोजिट रेज असतात, अपोजिट चार्ज रेज असतात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डला जर तुम्ही अप्लाय केला तर. दुसरं काय, दुसरं यांचा E/M रेशो, जे तुम्हाला मी आता सांगितलं होतं, कारण हे गॅस तुम्ही कोणत्यामध्ये घेतो, ॲनोडच्या वेळेस, कॅथोडच्या वेळेस गॅस नाही घेतला तरी चाललं असतं, कारण ते कॅथोड रेज बाहेर पडतात, पण ॲनोडच्या वेळेस आपल्याला गॅस घ्यावा लागतो, तो असा आयोनाइज होतो, असा H+. म्हणजे H+चं मास वेगळं, ऑक्सिजन असेल तर O2, सो 2O+ आणि 2 इलेक्ट्रॉन्स, ह्याचं मास वेगळं. म्हणजे ह्यांचं जे चार्ज बाय मास आहे तिथं चार्ज आणि मास सेमच होतं, त्यामुळे चार्ज बाय मास सेम राहायचा, रेशो सेम राहायचा. इथं चार्ज बाय मास रेशो सेम राहत नाही. इथला ॲनोड रेचा चार्ज बाय मास रेशो डिपेंड अपॉन द गॅस यू टेकन इन दिस डिस्चार्ज ट्यूब. ओके, तर E/M म्हणतात, चार्ज बाय मासलाच E म्हणजे चार्ज आणि M म्हणजे मास. E/M रेशो ऑफ दिस रेज इज डिपेंड ऑन कशावर डिपेंड आहे, E/M रेशो ऑफ दिस रेज डिपेंड ऑन द गॅस टेकन इन डिस्चार्ज ट्यूब. तुम्ही डिस्चार्ज ट्यूब मध्ये कोणता गॅस घेतलाय त्याच्यावरती ते डिपेंड आहे. टेकन इन डिस्चार्ज ट्यूब. टेकन इन डिस्चार्ज ट्यूब मध्ये तुम्ही कोणता गॅस घेतलाय त्याच्यावरती ते डिपेंड आहे. दॅट्स अनदर प्रॉपर्टीज. बघा, पहिली प्रॉपर्टी आहे ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ओके, दुसरी प्रॉपर्टी आहे की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, मटेरियल्स आहेत, कारण मध्ये रोटेट करतात पॅरल ठेवलेला. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डमध्ये डायरेक्शन डिफ्लेक्शन कोणी कसं दाखवतात, कॅथोड रेच्या अपोजिट दाखवतात, म्हणजे चार्ज अपोजिट हे प्रूव्ह झालं. E/M रेशो डिफरंट आहे कारण ते गॅस आहे, म्हणजे ह्यांचं मास थोडंसं वेगळा विषय बरं का ह्याचा मासचा. प्रोटॉन, स्मॉलेस्ट प्रोटॉन काढावं आपल्याला, खूप सारे प्रोटॉन्स असतात मल्टिपल्समध्ये. दुसरं, दिस रेज आर कॉल्ड एज अ कॅनल रेज, कारण ह्या कॅनलमधून ते पास होऊ शकतात, म्हणून दिस रेज आर ऑल्सो कॉल्ड एज अ कॅनल रेज. These rays are also called canal rays, कारण ते passes from the canal. ठीक आहे, तर अशा प्रकारे या रेजला आपण कॅनल रेज असं सुद्धा म्हणतो. ओके, आणि दुसरं आपण याला ॲनोड रेज सुद्धा म्हणू शकतो, कारण ॲनोडमधून पास होतात, ऑल्सो कॉल्ड एज ॲनोड रेज किंवा कॅनल रेज सुद्धा म्हणतो. आणि अशा प्रकारे दिस इज अ प्रोटॉन. हे प्रोटॉनच्या प्रॉपर्टी आहेत. बघा, एक्झॅक्टली अपोजिट टू इलेक्ट्रॉन आहेत. बघा, ह्याच्या प्रॉपर्टी काय आहेत, हिटिंग इफेक्ट ह्याला पण शो करतो बरं का, हा सुद्धा हिटिंग इफेक्ट शो करतो. म्हणजे इट ऑल्सो शोज हिटिंग इफेक्ट, हा सुद्धा हिटिंग इफेक्ट शो करतो असतो, त्याच्यामध्ये काही विषय नाही. आय होप यू अंडरस्टँड दिस डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अँड ऑल दिस थिंग्स.
आय होप यू एन्जॉय दिस डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अँड ऑल दिस थिंग्स. एक्झॅक्टली अपोजिट टू इलेक्ट्रॉन दॅट यू लर्न हिअर. आणि अशा प्रकारे आपण डिस्कवरी ऑफ तर लास्ट बघायचं, ह्याची चार्ज बघायचा, मास वगैरे आहे, ठीक आहे. त्याचं मास आहे, ह्याचा चार्ज आहे अपोजिट, त्याचा एक टेबल आहे. आपण ते न्यूट्रॉनचा झाल्यानंतर सगळ्यांचे टुगेदर टेबल घेऊत म्हणे. आणि म्हणजे आपल्याला 3 फंडामेंटल पार्टिकल्स ओके आपल्याला पाहायला मिळाले. कोणते कोणते 3 फंडामेंटल पार्टिकल्स? पहिला आहे इलेक्ट्रॉन म्हणजेच कॅथोड रे, दुसरा आहे प्रोटॉन म्हणजेच कॅनल रेज और ॲनोड रेज, आणि तिसरा आहे न्यूट्रॉन. तो एक आहे, तो खूप उशिरा डिस्कवर झाला. तर त्या न्यूट्रॉनची डिस्कवरी खूप उशिरा झाली, त्याच्या मागचं कारण आहे चार्जलेस आहे तो, म्हणून त्याची डिस्कवरी उशिरा झाली. तर आता ॲटमबद्दल बरेचसे पिक्चर क्लिअर झाले बघा. आता ॲटमच्या थिअरी झाल्या. मग हेच ॲज द डिस्कवरी ऑफ प्रोटॉन ऑकर्स, थॉम्सन गिव्ज अ मॉडेल, प्लम पडिंग मॉडेल. अगोदर मी न्यूट्रॉन सांगतो, न्यूट्रॉनची डिस्कवरी जरी उशिरा झाली तर ते पार्टिकलची क्लिअर होते, त्यामुळे न्यूट्रॉन सांगतो आणि मग नंतर थॉम्सनचं मॉडेलसुद्धा आपण बघूत नाही लगेच. ठीक आहे. तर आय होप यू अंडरस्टँड दिस, यू एन्जॉय दिस. ओके. तर आता आपण काय करूया म्हणे, तर आता आपण इथं डिस्कवरी ऑफ प्रोटॉन जवळपास संपलेली आहे असं कन्सिडर करून आपण थांबूया. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन आपण बघूया म्हणून नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.